तर मंडळी आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी याची. आणि हे गावरान आंब्याचं गावरान पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 9689144285 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग ह्यांचा वापर करून आपण हे लोणचं मुरायला घातलेलं आहे. तर हे नैसर्गिक पद्धतीचं आपलं लोणचं तुम्हाला, मला अशी आशा आहे की तुम्हाला जरूर आवडणारी. ऑर्डरसाठी व्हॉट्सअप नंबरवर कळवा. धन्यवाद. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेत आहे. दिवस उगवून वर आलाय. इकडं दोन्ही चुली पेटवून माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इकडं बटाट्याची भाजी टाकली शिजायला आणि इकडं भेंडी केली मुलांना डब्याला नेला मिठाची. आता दोन्ही भाज्या होतपर्यंत पीठ मळून घेते आता मी. झाली आता. इकडं बटाट्याची भाजी पण शिजत आली. पीठ मळून आणले. आता चपात्या करून घेतात आम्ही दोघी जणी मिळून. त्या भाजू लागायला बसले ते आणि मी लाटून देते, म्हणजे पटपट होते ते वारं सुटायच्या अगोदर. इकडं चुलीवर गरम गरम भाजी चपाती आणि इकडं मुलांचं चालू आहे जेवण. कसे झाले तर भाज्या? मस्त झाले ते. भेंडी कुणाला आवडती? तुला. तर जेवण करायला बसले ती मुलं आता इकडं. करून झाले आता आणि थोडासा इथं मसाले भात करायला लागले. मिरची, कोथिंबीर, लसूण, बटाटा चिरून घेऊन आता फोडणी देते मसाले भाताला. फोडणी देऊन झाली आता माझी. आणि मुलांचं सगळं आवरून मुलं सगळी रस्त्यावर गेली बसची वाट बघत. बस पण आली आता. इथं निघाली ती मुलं शाळेत आता. झालं आता आणि भांडी घासायला आवरून बाहेर ठेवली ती, झाडून घेतले. आता पुसून घेते. भांडी आणली ती बाहेर घासायला. भांडी घासून घेते आता. कपडे पण झाले धुवून. आता जेवण करायला चालले मी घरात. सकाळच्या 6:30 वाजल्या. त्या आंब्याच्या फोडी फोडता फोडता उशीर झाला आणि मध्येच आमचा कार्यक्रम होता पाहुण्यांचा. त्याच्यामुळं मी आणि ताई आम्ही दोघी जणी मिळून कार्यक्रमाला गेलतो. आणि आता माझं झालं आहे गुरं बांधावायची आणि इकडं चालू आहे आंब्याच्या फोडी पुसायच्या. कामं अजून चालूच आहे ती. इकडं आत्या, ताई, राधा आणि आजी पण आले त्या पिंपळगुट्याच्या. म्हणजे लेक, नाथ आणि नाथसून ह्या तिघीजणी चौघीजणी मिळून फोडी पुसते त्या आंब्याच्या. चला आता मी गुरं पाणी लावून घेते आणि मग मी पण जाणार आहे फोडी पुसायला. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या वाजल्या त्या 6:30 आणि इकडं दिवस उगवून वर आलाय. इथं माझं अंगण झाडायचं झालंय. रात्री आपण इथं वाटोळ आलती, त्याच्यामुळं भरपूर कचरा झालाय. सगळा केर गोळा करून घेतला. आता इथं मी शेण झालट करायची आणि इकडं चालू स्वयंपाक करायला. आणि इकडं मुलांच्या नाश्त्यासाठी आज ताईंनी मॅगी बनवली, कोबीची भाजी आणि चपात्या. कोबीची भाजी पण तुम्हीच करणार आहे का आज? कशी करणार आहे? हिरव्या मिरचीची. मग काय टाकायचं बाय? होय रे पोरांनो, आत्याने आज मॅगी कराय का बसली रे आत्या? बसत आहे गे बर. तर ताईने मॅगी केली आता मुलांना. गुरांचं आवरण झालं. आता गुरांना वैरण टाकली आणि कपडे वांगरलाय.
वाजले 10. जेवण वगैरे झाली, कपडे धुवून झाले, शेळ्यांना वैरण टाकली आता. आणि आता पाहायचं आपल्याला लोणच्याचं. फोडी टाकले त्या सुकायला आता. लोणची करून घ्यायचं आता. गुरं धावून घ्यायला लागले आता. पाणी धावलं आता आणि चिचं खाली बांधले आणि तिकडं गाईला आंब्याखाली बांधून टाकलं. आता सालीला बसते ते गुरं सगळी. आत्ता वाजले त्या 4:30 आणि आम्ही 3 जणी मिळून चाललो आता वर फेरफटका मारायला. शेताला फेरफटका मारायला. बर मी तर चालली फेरफटका मारायला. बर आम्ही चाललोय कामानिमित्त आणि त्या पिकं बघायचं तर म्हण दगडा कशाला काव तसं करताय व कोणती बाळावरची दगड बघा. आता दगड आहे का वाळलेली पिकं तर आहे ती म्हणलं. तर सरपण संपलंय. सरपण आणाय चाललोय आता आम्ही दोघी आणि ताई आमच्या सोबत आले ते. सरपण घेऊन आलो येताना आणि आता वाजले त्या 7 वाजत आले. त्या फोडी ठेवल्या होत्या उन्हात वाळत आणि त्या गोळा करून ते वगैरे घेतल्या सगळ्या घरात ठेवले ते. आणि इथं पीठ मळून घेतलंय. चपात्या करून घेते बाहेर चुलीवर. चूल पेटवली होती. चलचा चपात्याला घेऊन जाते बाहेर. तेलाचा डब्बा घेतलाय तेल लावायला चपात्याला. बाहेर सगळं ठेवलंय पळपळ वेलणं वगैरे तवा. आता टोपलं आणि हे घेऊन जाते बाहेर आता चुलीवर. पाऊस लागलाय. आणि इकडं ताई मला चपात्या करू लागायला लागल्या त्या. वर्षानं रानातली ताजी ताजी वांगी आणली ती आता. पाऊस यायला लागला आता कागद वरती घ्यायचंय नाहीतर उद्या फोड्या वाळायचं ही होऊन जाईन. इकडं चालू त्या ताईंच्या चपात्या लाटून द्यायला वर बसून. हा आणि लेकर मला म्हणते ते आज आम्हाला काय खायला मिळणार म्हणजे छोट्या भाकरी. हा छोट्या चपात्या आहे. आणि आमच्या जरा थोड्या मोठ्या असते ते पण आज आत्यांच्या येत्या म्हणल्यावर त्याला आवडणार खायला. सगळेजण आवडणे खाणार. हा भाजी व्हायच्या आधी म्हणणार उरका आम्हाला भाजी करा आधी. झाली भाजी पण व्हायला लागली माझी कोणी द्यायला लागली. बर इकडं लेकरांचं चाललंय खेळायला. सिटी इकडे मावळ आहे आणि इकडं आत्या काकी आणि आई स्वयंपाक करते ती. इकडं भाजी टाकली. इकडं चपात्या चालू आहे त्या आणि इकडं त्या चपात्या लागली. चपात्या करता करता आता पाऊस यायला लागला आणि झाली शेवटची चपाती होती तरी छत्री धरून माझं चालू आहे स्वयंपाक करायला.